चंद्रपूर जिल्ह्यातल्या कारवा आश्रमशाळेत दूषित पाण्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही एक खासगी अनुदानित आश्रमशाळा असून 150 विद्यार्थी मुलांना पाणी पुरवठा केला गेला। हे पाणी प्यायल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला। या प्रकाराची कुठेही वाच्यता न करता आश्रमशाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं। 13 एप्रिल रोजी उन्हाळ्याची सुट्टी दिली जाणार होती, मात्र त्याआधीच सर्व विद्यार्थ्यांना तडकाफडकी सुट्टी देत बळजबरीने घरी पाठवण्यात आलं। या पाण्यामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याबाबत साधी माहितीही आश्रमशाळेने समाज कल्याण विभागाला दिली नाही। प्रकरण उघडकीस आल्यावर व्यवस्थापनाने मुलांना बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। बोरिंग का पानी चालू था, फिर बोरिंग का पानी बंद कर दिया सर ने, पट्टी बांध दी तो बोर का चालू कर दिया तो कुएं का पानी उसके अंदर जंग या वगैरह निकलना चालू हुए तो बहुत जन बीमार हुए। रात में 1:30 बजे एक लड़के को एडमिट किया और कल दिन में छोटी लड़की को लाके घर में छोड़ दिए। क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है ये नहीं बता रहा है, सिर्फ ला के छोड़ रहा है और बच्चों की तबीयत बहुत खराब हो गई है। एक लड़का भी मर गया है इसके वजह से। पेट दर्द हो रही करके बच्चे बहुत चिल्ला रहे हैं और कहीं भी प्राइवेट में भी दिखाए तो कम नहीं हो रहा है। दररोज अधीक्षकांना सांगून आहे की जे बीमार विद्यार्थी असतात त्यांना त्याची एक यादी करून आम्ही ते दररोज पाठवत असतो। त्याच्यामुळे आता पोटदुखी वगैरे होती तर त्यासाठी आम्ही प्रथमोपचार म्हणून गोळ्या देत होतो आणि ही कल्पना नसल्यामुळे म्हणजे नेमकं काय झालं हे असताना आम्ही दवाखान्यात पाठवत असतो। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आशिष अंबाडे आहेत। आशिष, आपण पाहतोय कारवा आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाचा अत्यंत गलथान आणि बेजबाबदार प्रकार पुढे आलाय। आता काही कारवाई त्यांच्यावरती केली जाते का? महत्वाची गोष्ट अशी आहे की या समाज कल्याण खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या आश्रमशाळेमध्ये काय चाललंय याची साधी सूचना किंवा कोणत्याही प्रकारची माहिती समाज कल्याण विभागाला देण्यात आली नव्हती हे स्पष्ट झालं आहे। माध्यम प्रतिनिधी पोहोचल्यानंतर समाज कल्याण विभागाचे लोक इथे पोहोचले आणि आरोग्य सेवेचे कर्मचारी पोहोचले। त्यांनी नमुने ताब्यात घेतले आहेत पाण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृती चौकशी आणि ह्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे। कारवाई तर दूरची गोष्ट, मात्र स्वतः समाज कल्याण विभागाचे अधिकारीच मात्र अत्यंत आश्चर्यकारक रीतीनं ही माहिती आपल्यापर्यंत कशी पोहोचली नाही याविषयी पृच्छा करताना दिसले। त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये अत्यंत गंभीरतेनं या आश्रमशाळेवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आशिष, या सगळ्याचा पाठपुरावा आपण करत राहू। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय अत्यंत कारवा आश्रमशाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे आणि समाज कल्याण विभागाकडे याची साधी नोंदही नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।